स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आलो होतो मी वाघोळमध्ये, कारण की इकडे मुंजोबाची एक भव्य दिव्य अशी जत्रा भरत असते। ते प्रत्येक वर्षी भरत असते ना। आम्ही आले होतो जत्रामध्ये एन्जॉय करायला। तर माझा मित्र म्हणतो मला या झुल्यावर बसणं आहे। म्हटलं झुल्यावर तर बसूच मित्रा, पण म्हटलं चाल पुढे जाऊ। तर म्हणतो नाही मला गाडीची बी शेअर करणे आहे। म्हटलं तू का लहान राहिला लग्नाचं वय झालं तुझं। मग तेवढा मग मित्राला कॉल येतो आणि माझ्या दादासोबत मी निघून जातो। माझ्या दादा म्हणता की आपण तिकीट काढून आपण लाईनमध्ये। तर माझ्या दादानं 4 तिकीट काढले आणि आम्ही पोहोचले इकडे लाईनमध्ये लागायसाठी। इकडे लाईनमध्ये पाहता की गर्दी एकदम भयान लागली होती। म्हटलं एखादी घंटा तर लागेनच। मग काय इकडे चढलं, मस्त एक सिनेमॅटिक शॉट काढले आणि मग लागला आमचा नंबर तर लागला पण जीव कसा ओरे खाले होय, कारण की एवढ्या वरतून काही समजेना। आणि मग दिसला आम्हाला बॉम्ब टाके म्हटलं खाली गेल्यावर सर्वात पहिले भाऊले भेटू। मग काय जीव बी बाय आणि मजा बी येऊ। मग काय पैसे दिले होते तर मजा तर फुलच करणार होता मग मजा मस्ती केली आणि खाली पोहोचले। आणि मग सर्व माझ्या मित्रांनो बॉम्ब टाके भेटले आम्हाला। मग फोटो वगैरे शूट केला मस्त। आणि बॉम्ब टाके काय म्हणतो पहा गाईस, तर आम्ही भेटले कोणतं गाव आहे बोई रे। हा, तर तुम्हाला काय वाटलं की युनिक गोष्टीचा युनिक कार्यक्रम भाऊले लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। कसा बॉम्ब टाक्या। मग भाऊच्या अशा आगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकून भाऊले केला अलविदा आणि पोहोचल्या आम्ही इकडे नारळच्या दुकानात। नारळ घेतलं मग काय आपल्याला नारळ फोडायचं बाकी होतं। मग माझ्या दादासोबत इकडे मी आला। मग मी नारळ वगैरे फोडून घेतो, प्रसाद घेऊन घेतो आणि मग इकडे पोहोचतो माझ्या दादानं गोला घेतला होता। मग काय आम्ही सर्वांनी मिळून गोळा चटकवला आणि गोला चटकवल्यानंतर डायरेक्ट आम्ही निघाले घरासाठी जायला, कारण की संध्याकाळ झाली होती। तर मित्रांनो तुम्हाला जर असेच ब्लॉग पाहायचे असतील तर आपल्याला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा।